आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्यानंतर जनाब संजय राऊत असं म्हणाले की दिवा विजताना मोठा होतो, तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा हा विजय आहे। संजय राऊत, तुम्ही उभाटा गटाचे शेवटचे फडफडणारे दिवे आहेत आणि उभाटा गटाला विझवूनच संजय राऊत नावाचा दिवा विझणार आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय। कारण उभाटा गटाचं अस्तित्व संपवायचं, उभाटा गटाची मशाल विझवायची आणि मगच संजय राऊतांचा स्वतःचा दिवा विझणार आहे हे संजय राऊतांनी सुपारी घेऊन ठरवलेलं आहे। काँग्रेसकडनं सुपारी घेऊन उभाटा गटाला पूर्णपणे संपवायचं हेच संजय राऊतांचं धोरण आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही प्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे, त्यांचा दिवा कधीच विझणार नाही। कारण सूर्य कधीच मावळत नसतो, सूर्य कधीच अस्ताला जात नसतो, सूर्य कायम फेरे मारत असतो। तसं भारतीय जनता पार्टी ही लोकांची सेवा करते। जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार नाही। परंतु संजय राऊत, तुम्ही मात्र उभाटा गटाचा शेवटचा दिवा विझवल्याशिवाय शांत बसणार नाहीत। उभाटा गट पूर्ण विझवूनच संजय राऊतांचा फडफडणारा दिवा हा विझणार आहे। एखाद्याला नोकरीमधनं काढून टाकल्यानंतर मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्या राजीनाम्याला काही अर्थ नसतो। तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला का, पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला का, यांनी काहीही फरक पडत नाही। लोकांचा आदर करणं हे ममता बॅनर्जींनी कधीच केलं नाही। जनमतांचा सन्मान राखणं हे ममता दिदींनी कधीही केलं नाही। त्यामुळे ममता बॅनर्जींची ही भूमिका काही नवीन नाही। कारण गुंडगिरी करणं, दादागिरी करणं हे 15 वर्ष ममता दिदींनी पश्चिम बंगालमध्ये केलंय। आता जनतेनं घरी बसवल्यानंतर, जनतेनं नाकारल्यानंतर देखील ममता दिदीची दादागिरी सुरू आहे। पण संजय राऊत त्याचं समर्थन करतायत। संजय राऊत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही ममता दिदींच्या या आंदोलनामध्ये थेट पश्चिम बंगालमध्ये जाऊन सहभागी व्हा आणि त्यांना पाठिंबा द्या। केंद्र सरकारने मोदींनी लक्ष्य आणली, इस्रायल आणि इराण प्रमाणात युद्धाची परिस्थिती बंगालमध्ये निर्माण केली, मोठ्या प्रमाणात रसद पुरवली गेली आणि आर्थिक दहशतवाद तिथे राबवला गेला। नशीब संजय राऊत यांनी पश्चिम बंगालची तुलना इराण आणि इस्रायलच्या युद्धाशी केली। चौथं महायुद्ध, तिसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध याच्याशी तुलना केली नाही। संजय राऊतांना प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकली की युद्ध जिंकलं असं त्यांना वाटतं। त्यांनी त्या पहिल्या महायुद्धाशी तुलना केली असती, जापानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बशी तुलना केली नाही। हा मोठा योगायोग आहे की त्यांनी इराण आणि इस्रायलशी तुलना केलेली आहे। संजय राऊतांना इतकंच सांगायचं, भारतीय जनता पार्टी ही जनतेच्या जीवावर निवडून येते, जनतेची सेवा करते आणि मग निवडणूक जिंकते। तुमच्यासारखं घरात बसण्याचं काम भारतीय जनता पार्टी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत नाहीत। उद्धवजी ठाकरे आप लढो हम कपडे संभालते असं म्हणत घरामध्ये बसतात। संजय राऊत घरामध्ये बसतात। भारतीय जनता पार्टीची ती परंपरा नाही। उद्धवजी ठाकरेंना या लढाईसाठी आणि ममता दिदींना या लढाईसाठी मनापासून शुभेच्छा। ममता दिदींनी राजीनामा दिला काय, नाही दिले का, त्यांनी काहीही फरक पडणार नाही। उद्धवजींनी देखील सांगितलं होतं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा मुख्यमंत्रीपद गेलं होतं तेव्हा विधान परिषदेचा राजीनामा देईल, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी तो शब्द पाळला नाही। 6 वर्ष राजीनामा दिले नाही, मात्र घरी बसले। तसंच ममता दिदी आता खरं तर विधानसभेमध्ये पण जाऊ शकत नाहीत, कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला नाही। एका विधानसभेमधनं ममता दिदींना निवडून येता आलं नाही।
गेल्याही वेळेला सोमेंदू अधिकारी यांनी ममता दिदींचा पराभव केला होता. याही वेळेला ममता दिदींचा पराभव करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेलं आहे. त्यामुळं उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि ममता दिदी या तिघांनाही शुभेच्छा आहेत. उद्धवजी ठाकरे यांनी तातडीनं मातोश्री सोडली पाहिजे. कोलकात्यामध्ये जाऊन ममता दिदींच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं पाहिजे. कोलकात्यामध्ये ममता दिदींच्या घराच्या बाहेर जमत नसेल तर उद्धवजी ठाकरे यांनी ममता दिदींच्या घरामध्ये बसून, कारण उद्धवजींना घराच्या बाहेर बसणं आवडत नाही, म्हणून ममता दिदींच्या घरात बसून एक वर्षभराचं आंदोलन कोलकात्यामध्ये जाऊन संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि ममता दिदींनी करावं. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण आवाहन केलंय. ते असं म्हणतात की सत्ताधारी पक्ष सुद्धा अशी काही लोक आहेत ज्यांना लोकशाहीचंही पतन जे होतंय ते पटत नाहीये, त्यांनी सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सामील व्हावं असं ते म्हणतात. संजय राऊत सत्ताधारी पक्षाचं सोडा, आपल्या पक्षाचे खासदार, आपल्या पक्षाचे आमदार आधी सांभाळा. मध्यंतरी बंडू जाधव यांनी काय वक्तव्य केलं होतं ते संजय राऊतांच्या आठवणीत नसेल तर आठवण करून द्या संजय राऊतांना एकदा की बंडू जाधव काय म्हणाले होते. काल संजय दिना पाटील यांच्या भेटीला एकनाथजी शिंदे गेल्यानंतर लगेच उद्धवजी ठाकरे यांना काल जाग आली आणि संजय दिना पाटलांना फोन केला. आपल्या पक्षाच्या घरामध्ये, आपल्या खासदारांच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांना भेटायला जायला तुमच्याकडे वेळ नाहीत. एकनाथजी शिंदे तिथे जाऊन भेट करतात आणि तुम्ही मात्र फक्त फोनवरून विचारपूस करता. संजय राऊत आपला पक्ष सांभाळा, आपला खासदार सांभाळा, आपला आमदार सांभाळा आणि मग सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आव्हान करा. तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे हे एकदा खाली वाकून बघा, म्हणजे तुमचा पार्श्वभाग किती जळालेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला लक्षात आलं नसेल तरीही जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला आरसा दाखवायचं काम केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील उभाटा गटाला, संजय राऊतांना हा आरसा दाखवला जाईल. बंगालमधील विजयावरून महाविकास आघाडीमध्ये, इंडिया आघाडीमध्ये सुद्धा एकदा खूप पडते अशी उमेदवार पडलेली. सध्यावर म्हणतात की कधी काही काँग्रेस बंगालमध्ये सत्तेत होती, परंतु जर काँग्रेसने सांभाळून घेतलं असतं तर चित्र यावेळेला वेगळं दिसू शकतं. पश्चिम बंगालमध्ये इंडी आघाडीचं अस्तित्वच नव्हतं. इंडी आघाडीला कुठलंही धोरण नाही, कुठलंही ध्येय नाही, कुठलाही अजेंडा नाही. त्यामुळे अजेंडा नसलेला आघाडी, अजेंडा नसलेला मंच म्हणजे इंडी अलायन्स होतं. त्यामुळे ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये वेगळी चूल मांडली आणि आपला सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला. एकट्या लढल्या काँग्रेसला फाट्यावर मारलं. आपण बघा पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची अवस्था काय झाली. एक जागा देखील पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला जिंकता आली नाही. एकमेव जागी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला यश मिळालं. संजय राऊत सांगतायत की इंडी अलायन्स एक गठ्ठा आहे, मजबूत आहे, घट्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला सीट शेअरिंग करता आलं नाही. मुंबई महापालिकेमध्ये तुम्हाला सीट शेअरिंग करता आलं नाही. तुम्ही कसल्या इंडिया अलायन्सच्या गप्पा मारतायत. इंडिया अलायन्सला कुठलंही धोरण, अजेंडा नसल्यामुळे या इंडिया अलायन्सचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे. हे आपण पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये बघितलं. त्याच तामिळनाडूमध्ये जेव्हा TVKचा विजय झाला तेव्हा आता DMKने आरोप केला आहे की काँग्रेसनं आम्हाला मदत न करता TVKला मदत केली. DMKला देखील खड्ड्यात घालण्याचं काम काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये केलं. उद्धवजी ठाकरे यांना खड्ड्यात घालण्याचं काम काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये केलं आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची सत्ता घालवण्याचं काम काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये केलं. त्यामुळं जो पक्ष काँग्रेसच्या नादी लागलाय त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. काँग्रेस हा अजगर आहे. तो आपल्या सहकाऱ्यांना गिळंकृत करतो आणि स्वतः वाढण्याचा प्रयत्न करतोय. संजय राऊत त्या अजगराचे पिल्लू झालेले आहेत आणि अजगर वाढवण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करतायत. कारण संजय राऊतांना येणाऱ्या राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीची चिंता आहे. खासदारकीची निवडणूक जिंकता यावी यासाठी काँग्रेस नावाच्या अजगराला पोसण्याचं काम, वाढवण्याचं काम संजय राऊत यांच्यामार्फत सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांना एवढंच आव्हान करायचं आहे, विनंती करायचं आहे की देवेंद्रजी फडणवीस हे कायद्याने चालतात. ज्या पद्धतीनं भोरमध्ये एका चिमुकलीवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अतिशय अमानवी असं कृत्य केलं,
या प्रकरणामध्ये सरकार सजग आहे. पूर्णपणे कारवाई करून तातडीनं त्या आरोपीला फासावर लटकवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते. या प्रकरणात तरी किमान राजकारण करू नये एवढीच माझी विनंती आहे. त्यांनी बंगालवर पण बंगालच्या निकालांवर देखील कुठेतरी संशय व्यक्त केलेला आहे. राज्यात वाढलेली गुन्हेगारी सोबतच जे बंगालमध्ये निर्णय आलेले आहेत ते कसे चुकीचे आहेत असं देखील नाही, जरांगे पाटील असं म्हणाले की ममता बॅनर्जींचा पराभव कधी होऊ शकत नाही आणि ममता दिदीचा पराभव झाला म्हणजे काहीतरी काळबेर आहे. जरांगे पाटील यांचे जो कोणी सल्लागार असतील त्यांना मला सांगायचं की किमान जरांगे पाटलांना नीट ब्रीफ करा. मागच्याही वेळेला 5 वर्षापूर्वी ममता दिदींचा पराभव सोमेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये केला होता. जरांगे पाटील हे किमान थोडीशी माहिती घेऊन त्यांचा सल्ला जो कोणी देतं त्यांना कोणी सांगतं त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतली ते जरांगे पाटलांना हे लक्षात येईल की 5 वर्षापूर्वीच भारतीय जनता पार्टीने ममता दिदींचा पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या घरामध्ये जाऊन पराभव केला होता. ममता दिदींना दुसऱ्या जागावर निवडून यावं लागलं होतं. आता देखील पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दिदींचा घरामध्ये जाऊन पराभव करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवली आणि पश्चिम बंगालच्या जनतेनं भाजपची साथ दिली. जरांगे पाटील, आपण जर का पश्चिम बंगालमध्ये जाऊन बघाल तर ममता दिदीची दहशत काय होती तुम्हाला देखील लक्षात येईल. तुम्ही ज्या ममता दिदींचा गोडवा गाताय, पुळका करतायत की ममता दिदी कधीच पराभूत होत नाही, तर असं कधीही नव्हतं. ममता दिदी 5 वर्षापूर्वी देखील पराभूत झाल्या होत्या. फक्त आपण आपले जो कोणी सल्लागार आहेत त्यांना विचारा की तुम्हाला चुकीची माहिती का दिली जाते. निवडणूक आयोगावरती काल ममता बॅनर्जी यांनी सुद्धा टीका केली की मुख्य निवडणूक आयोग हेच खरे विलन आहेत असं त्यांनी म्हटलं. आज परत संजय राऊत सुद्धा असं म्हणतात की निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम आहे, त्यामुळे यापुढे विरोधी पक्षांनी निवडणुका लढवाव्यात की नाही याबद्दल निर्णय होणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने फक्त पश्चिम बंगाल किंवा आसाममध्ये निवडणूक घेतली, पुदुचेरीमध्ये निवडणूक घेतली का? केरळमध्ये कोण जिंकलं? केरळमध्ये काँग्रेस जिंकलं, तिथं निवडणूक आयोग योग्य होतं, बरोबर. तामिळनाडूमध्ये TVK जिंकलं, तिथं निवडणूक आयुक्त योग्य होते, तिथं SIR चांगल्या पद्धतीनं झालं. भारतीय जनता पार्टी जिंकली की निवडणूक आयोगावर संशय घ्यायचा आणि बाकी सगळीकडे आलबेल म्हणायचं. हा दुटप्पीपणा आहे, याला ढोंगबाजीपणा म्हणतात. आणि संजय राऊत ढोंगबाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांना असं वाटतं की जगातलं सगळं फक्त आपल्यालाच कळतं. राहिला प्रश्न संजय राऊतांनी निवडणूक लढायची का नाही लढायची. संजय राऊत, तुम्ही एकदा काय 1000 वेळाला निवडणूक लढा, जनता तुम्हाला कधीही निवडून देणार नाही. तुम्हाला कायम मागच्या दारानंच राज्यसभेत जावं लागलं, भविष्यामध्ये विधान परिषदेमध्ये जावं लागेल किंवा अजून तुम्ही आकुंचित पावल्यानंतर महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संजय राऊतांना जावं लागेल. जनतेमध्ये निवडून येण्याची अवकाश संजय राऊतांची याआधी देखील नव्हती आणि यापुढे देखील नव्हती. त्यामुळे संजय राऊत निवडणूक लढले काय किंवा नाही लढले काय त्यांनी काहीही फरक पडणार नाही. जे स्वतः कायम पराभूत होणार आहेत त्यांनी जनतेमधून निवडून येण्याची भाषा करू नये. संजय राऊत, तुम्हाला जनतेतनं कधीही निवडून लढता आलं नाही, जिंकता आलं नाही, याचं आत्मपरीक्षण करा. राहिला प्रश्न विरोधकांनी निवडणूक जिंकावी का नाही जिंकावी, उभाटा गटाने निवडणूक लढावी, काँग्रेसने निवडणूक लढावी का नाही लढावी. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो. घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला निवडणूक लढण्याचे अधिकार दिले. विरोधकांना लढायचं नसेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा. जालन्यामध्ये अतिशय गंभीर घटना घडली. या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई होईल. धर्मांतर विरोधी कायद्याच्या मार्फत या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घातलं जाईल आणि अशा पद्धतीनं जबरदस्तीनं बळजबरीनं धर्मांतर करण्यासाठी मारहाण करणं, जबरदस्ती करणं याला कुठलीही गय केली जाणार नाही. पोलिसांच्या वतीनं त्या प्रकरणामध्ये तातडीनं दखल घेतलेली आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल.
जेव्हापासनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केंद्रामध्ये सरकार आलं तेव्हापासून दहशतवाद्यांची पळताभुई थोडी झाली. दहशतवादाचं कंबरडं मोडण्याचं काम केलं. सर्जिकल स्ट्राईक असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, पहेलगाममध्ये जेव्हा धर्म विचारून लोकांची हत्या करण्यात आली, धर्म विचारून लोकांवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे आपल्या भारतीय सैनिकांनी केलं आणि या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम हे आपल्या भारतीय जवानांनी केलं आहे. त्याला आज वर्ष पूर्ण होतं आहे. ह्या जखमा अजूनही आमच्या धगधगत्या आहेत. जोपर्यंत दहशतवाद समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत असे ऑपरेशन सुरूच राहतील. पुण्यामध्ये अतिशय विकृत अशी घटना घडली की आपल्या स्वतःच्या नातीसोबत एका नराधमाने आजोबाने अशा पद्धतीचं गैरकृत्य केलं आहे. पोलिसांनी तातडीनं त्याला अटक केली आहे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करते. एकाच घरात राहणाऱ्या आजोबांनी आपल्याच नातीवर अशा पद्धतीचं गैरकृत्य केलं आहे. मला वाटतं ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणामध्ये लोकांचा देखील तीव्र संताप आहे. त्या आरोपीला तातडीनं अटक केली आहे आणि फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण चालवलं जाईल. राज्यामध्ये हिंदी सक्षमीकरणाचा मुद्दा अनेक वेळा चर्चेत होतो. आता सुद्धा तो मुद्दा चर्चेत आल्यानंतर एक प्रसिद्धीपत्रक शासनाकडून काढण्यात आलं. त्यामध्ये राज्यप्रतिनिधी अधिकाऱ्यांची हिंदी परीक्षा घेण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये ही परीक्षा होते. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते. कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीचे आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे. शेवटचा प्रश्न, अंबादास दानवे यांची विधान परिषदेमध्ये पुन्हा वर्णी लागली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनर लावले की तुमको क्या लगता था की कभी नहीं लौटेंगे, लो फिर हम आ गए, अशा प्रकारचा आशय त्या बॅनर भाजपला आणि शिंदे गटाला बोलत. अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला किंवा शिंदे गटाला टोला देण्याच्या आधी, शिवसेनेला टोला देण्याच्या आधी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. उद्धवजी ठाकरे यांनी राजकीय बळी देण्यासाठी अंबादास दानवे यांची विधान परिषदेवर निवड केली होती. कारण उद्धवजींना हे माहीत होतं की उद्धवजी उभं राहिले असते तर दगाफटका झाला असता. उबाटा गटाचे आमदार उद्धवजींच्या विरोधात मतदान करणार होते. उद्धवजींनी माघार घेतल्यामुळे अंबादास दानवेंना संधी मिळाली. त्यामुळे अंबादास दानवेंना स्वतःच्या कॅलिबरवर अंबादास दानवेचं काहीतरी कर्तृत्व होतं म्हणून ही संधी उद्धवजींनी दिली नाही. आपल्याला पर्याय म्हणून किंवा आपला पराभूत होईल त्याच्याऐवजी दुसरा कोणातरी बळी द्यायचा म्हणून बळीचा बकरा म्हणून तुम्हाला पुढे केलं होतं. परंतु त्यावेळेला सगळ्यांनी एकमत दाखवून बिनविरोध निवडणूक झाली. काँग्रेसच्या कसे पाया पडावं लागलं, काँग्रेसच्या कसं झुकावं लागलं, हर्षवर्धन सपकाळांना कसं जाऊन विनवणी करावी लागली, राहुल गांधींना कसे फोन करावे लागले, याचं एक बॅनर देखील अंबादास दानवेंनी संभाजीनगरामध्ये लावलं तर लोकांना कळेल की काँग्रेससोबत झुकून काँग्रेससोबत वाकून अंबादासजी दानवे यांनी विधान परिषद मिळावी. त्याची एक मोठी बॅनरबाजी अंबादास दानवेंनी केली पाहिजे.